नमस्कार मंडळी. तुम्ही म्हणाले खुर्ची उचलून नक्की काय करायला लागल्या? तर 2-3 दिवस झाला विचार चाललेला सीताफळ तोडायची, पण कपडे उन्हात घालाय गेले की लक्षात यायचं की सीताफळ तोडायचे, पण हातालाच येत नव्हते. आज म्हटलं खुर्ची घ्यायची आणि तोडायची. हे बघा मोठे मोठे सीताफळ. गेल्या वर्षी सीताफळ थोडीच गावली ती, पण यंदा जरा जास्तच गावली आहेत. आमच्या ह्यांना सारखं पाठीमाग लागायला लागतं, व्हिडिओ करा व्हिडिओ करा. थोडी सीताफळ काढायची राहिली त्यावेळेला आले व्हिडिओ करायला. घरात पण काढून ठेवले, ती तुम्हाला नंतर मी दाखवतेच. सीताफळ म्हणलं की सर्वांना आवडीचीच असतात, कारण लहान मुलं तर जरी सर्दी आली तरी म्हणणार मला सीताफळ पाहिजेच म्हणून. ही आत्ता काढलेली सीताफळ आहेत बघा, आणि दुसरी घरात ठेवलेत, ती तुम्हाला दाखवणारच आहे मी परत. आता मी घरात सीताफळ आणि खुर्ची घेऊन गेले, तर इकडं अनुराज वाटच बघत होता, मम्मानं नक्की काय आणलंय. सीताफळ लगेच खाली बसला आणि 1-2 मोजायला, मला ही पाहिजे, मला ते पाहिजे. मग मी म्हटलं हे घ्या बाळा, मोठं आहे ते. मग तो लगेच मोठं सीताफळ, आणि किती बारकाईनं बघतोय बघा कसं तोडलंय या. मग मला देणार का? म्हटलं बाळा अजून पिकलेलं नाही, कच्चं आहे, पिकल्यानंतर खायचं. मग खुश अनुराज छान छान म्हणायला लागला.